आज ज्योतीला ताप आल्या कारणाने तिचं अंग गरम झालं होतं. त्यातच तिची 3 वर्षाची मुलगी इकडे तिकडे धावत होती. त्यामुळे तिच्या पाठीमागे धावून ज्योतीची अवस्था अजून खराब झाली होती. संध्याकाळी तिला नितीनला फोन करून सांगायचे होते की आज माझी तब्येत खराब आहे, त्यामुळे तुम्ही लवकर घरी या. पण तो फोनच उचलत नव्हता. म्हणून ज्योतीने मेसेज केला, परंतु तरी सुद्धा त्याने मेसेजला रिप्लाय दिला नाही किंवा फोन सुद्धा केला नाही. मग इकडे ज्योती आपल्या मुलीला झोपवू लागली. ती विचार करत होती की मुलगी झोपल्यानंतर आपल्याला जेवण बनवता येईल. पण मुलीला झोपवता झोपवताच तिला सुद्धा डोळा लागला. आता रात्रीचे 10 वाजले. तेव्हा दारावरची बेल वाजली. त्या आवाजाने तिची झोप उडाली. ती लगेच उठली आणि हळू पावलं टाकत तिने दरवाजा उघडला. तर समोरच नितीन मद्यधुंद अवस्थेत उभा होता. त्याच्या तोंडाचा वास येत असल्या कारणाने ज्योतीने लगेचच आपल्या साडीचा पदर नाकावर ठेवला आणि म्हणाली, तुम्ही नशा करून आला आहात? तेव्हा नितीनने लगेचच तिला धक्का दिला आणि म्हणाला, हट, माझा रस्ता सोड. दरवाजावर उभी राहून पोलीसगिरी दाखवणार का? ज्योती आपल्या नवऱ्याचे असे रूप पाहून स्तब्धच झाली. काही दिवसांपासून तिला तिच्या नवऱ्याचे वागणे काहीसे बदललेले दिसत होते. प्रत्येक गोष्टीवरून तो चिडत असायचा. ज्योती त्याला काही म्हणाली की लगेच तो कोणत्याही गोष्टीचे उत्तर रागातच देऊ लागला होता. परंतु आज तर तो चक्क नशा करून घरी आला होता. घरामध्ये प्रवेश करताच तो ओरडला, मला भूक लागली आहे, माझ्यासाठी जेवण घेऊन ये. तेव्हा घाबरलेल्या आवाजात ज्योती म्हणाली, माझी तब्येत ठीक नव्हती, ते सांगण्यासाठीच मी तुम्हाला फोन सुद्धा केला होता, पण तुम्ही फोन उचलला नाहीत आणि मी मेसेज केला होता. त्यावर नितीनने तिच्या तब्येतीची चौकशी न करता लगेचच तिच्या कानची लाथ मारली आणि म्हणाला, एकतर मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दमून घरी येतो आणि घरी आल्यानंतर मला साधे जेवायला सुद्धा मिळत नाही. तू दिवसभर घरामध्ये काय करत असतेस? तुझ्याकडून साधा स्वयंपाक बनवला जात नाही? ज्योती रडवेल्या आवाजात म्हणाली, मी तुम्हाला सांगितले ना की मला ताप आला होता. एवढ्यातच तिची मुलगी उठून रडू लागली. म्हणून ज्योती तिला शांत करण्यासाठी गेली. आता एका बाजूला मुलीचे रडणे आणि दुसऱ्या बाजूला नितीनला काहीच खायला न मिळाल्यामुळे त्याचा राग अजूनच वाढत चालला होता. त्या रागातच त्याने मागचा पुढचा विचार न करता ज्योती बरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. वाद एवढा वाढला की त्याने ज्योतीच्या हाताला पकडून तिला खेचतच अगोदर बेडरूमच्या बाहेर, त्यानंतर घराबाहेर काढण्यास सुरुवात केली. तेव्हा ज्योती म्हणाली, अहो ऐका ना, तुम्ही हे काय करत आहात? माझा हात सोडा. नितीनने तिचा हात एवढा घट्ट पकडला होता की तिचा हात दुखू लागला होता. ती विनंती करत होती, तरी सुद्धा नितीनने तिला घराबाहेर काढली आणि घराचा दरवाजा बंद करून घेतला. तेव्हा ज्योती दरवाजा ठोठावत म्हणाली, अहो ऐका ना, चकुली रडत आहे, प्लीज दरवाजा उघडा. नितीनने 5 मिनिटांनंतर आपल्या मुलीला सुद्धा उचलून दरवाजा बाहेर ठेवली आणि म्हणाला, हिला सुद्धा तुझ्यासोबत घे आणि कुठेतरी निघून जा. आता रात्रीचे 2 वाजले होते. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती. त्या परिस्थितीमध्ये ज्योतीने आपल्या छोट्या चकुलीला हृदयाजवळ कवटाळली आणि ती विचार करू लागली, आता एवढ्या रात्री मी कुठे जाऊ आणि काय करू? आजूबाजूला दूरपर्यंत दुसरे कोणते घर सुद्धा नव्हते. आता तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, कारण तिचा मोबाईल सुद्धा घरामध्येच राहिला होता. त्यामुळे ती फोन करून कोणाकडून मदत सुद्धा मागू शकत नव्हती. त्यात बाहेर कडाक्याची थंडी पडल्या कारणाने तिची अवस्था खूपच खराब होत चालली होती. तिच्या मुलीचे शरीर सुद्धा थंड पडू लागले होते. त्यामुळे ती जोरजोरात रडत होती. ज्योतीने मोठ्या मुश्किलीने आपल्या मुलीला स्वतःच्या साडीमध्ये गुंडाळून ठेवली होती. तेवढ्यातच तिला आठवले की घराच्या पाठीमागे साफसफाई करताना झाडाची काही सुकी पाने जाळण्यासाठी ठेवली आहेत आणि तिथेच माचीस सुद्धा ठेवली आहे. म्हणून ज्योती लगेचच आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूला गेली आणि तिने काही सुकी लाकडे घेऊन त्या सुक्या पानांच्या साह्याने शेकोटी तयार केली. त्याच आगीच्या आधारावर तिथेच बसून ज्योतीने आपल्या मुलीसोबत रात्र काढली. लहानपणातच तिची आई वारल्यानंतर ती तिच्या बाबांच्या आधारावरच लहानाची मोठी झाली होती. पण त्यानंतर तिचे बाबा तिच्यासाठी नवीन आई घेऊन आले होते. पण 5 वर्षानंतर तिचे बाबा सुद्धा तिला सोडून निघून गेले. त्यामुळे आता त्या घराची मालकीन तिची नवीन आई झाली होती आणि ज्योती मात्र त्या घराची कामवाली झाली होती. अशा प्रकारे ज्योतीने लहानपणापासूनच कधी चांगले दिवस पाहिलेच नाहीत. ज्योती तिच्या कोणत्या तरी नातेवाईकाच्या लग्नामध्ये गेली होती. तेव्हाच तिच्या सासऱ्यांनी माधवरावांनी नितीनसाठी तिला पसंत केली होती. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा हुंडा न मागता माधवरावांनी ज्योतीचा हात आपल्या मुलासाठी मागितला होता. त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे ज्योतीचे लवकरच नितीन बरोबर लग्न झाले आणि ती आपल्या सासरच्या घरी आली. आपल्या सासरच्या घरी 4 दिवस राहिल्यानंतर
ती लगेचच नितीन ज्या ठिकाणी नोकरी करत होता तिथे त्याच्याबरोबर राहायला गेली. परंतु त्याच्याबरोबर 7 दिवस राहिल्यानंतर ज्योतीला नितीनचा स्वभाव समजला. तो खूपच रागीट स्वभावाचा होता आणि आजकाल तर त्याचे वागणे खूपच बदलले होते. आज पूर्ण रात्र बाहेर काढल्यानंतर सकाळी सकाळी जेव्हा दूधवाला आला आणि त्याने दरवाजाची बेल वाजवली, तेव्हा ज्योती आपल्या मुलीला कडेवर घेतली आणि लगबगीने पुढे आली. तेव्हा दूधवाला नितीनला दूध देऊन परत जात होता. तेवढ्यातच ज्योती धावतच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या समोर हात जोडत म्हणाली, दादा, प्लीज थोडा वेळ तुम्ही तुमचा मोबाईल देता का? मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. तेव्हा दूधवाला ज्योतीकडे आश्चर्याने पाहतच राहिला. परंतु त्याने कोणत्याही प्रकारचा प्रश्न न विचारता गपचूप आपला मोबाईल ज्योतीच्या हातात दिला. तेव्हा ज्योतीने लगेचच आपल्या सासऱ्यांना फोन केला आणि रडतच सर्व गोष्ट सांगितली. तिचे बोलणे ऐकल्यानंतर तिचे सासरे तर हैराण झाले. त्यांना आता समजत नव्हते की एवढ्या दूरवर राहून आपण आपल्या सुनेसाठी काय करू शकतो. तो दूधवाला शांतपणे त्यांचे बोलणं ऐकत होता. त्यांनी बोलणे ऐकल्यानंतर त्याला ज्योतीचे वाईट वाटू लागले. म्हणून तो अगदी हळू आवाजात म्हणाला, मॅडम, मला फोन द्या. मला तुमच्या सासऱ्यांबरोबर बोलायचं आहे. दूधवाल्याने ज्योतीकडून फोन घेतला आणि थोडा वेळ माधवरावांबरोबर बोलल्यानंतर त्याने पुन्हा फोन ज्योतीकडे दिला. तेव्हा समोरून ज्योतीचे सासरे म्हणाले, सुनबाई, मला नितीनच्या अशा वागण्याची खूपच लाज वाटत आहे. जर मी त्याच्यावर ओरडलो तर तो तुला घराच्या आतमध्ये तर घेईल, पण माहित नाही पुन्हा तो तुझ्या बरोबर कसा वागेल. त्यामुळे सध्या तू दूधवाल्या बरोबर त्याच्या घरी जा. मी त्याचा पत्ता, फोन नंबर आणि सर्व माहिती घेतली आहे. त्याच्या बोलण्यावरून तरी तो मला खूप चांगला माणूस वाटत आहे. मी इथून लगेचच निघत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत मी तिथे पोहोचेन. मी तिथे पोहोचल्यानंतर पाहूया की पुढे काय करायचं आहे. आपल्या सासऱ्यांचे बोलणे मान्य करून ज्योती दूधवाल्यासोबत त्याच्या घरी गेली. खरं तर ज्योतीला थोडी भीती वाटत होती. परंतु दूधवाल्याची बायको गौरीने तिला मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ ठेवून घेतली. ज्योतीने कधी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की असा दिवस तिच्या आयुष्यात येईल आणि तिला एक दिवस दूधवाल्याच्या घरी आश्रय घ्यावा लागेल. पण ती विचार करत होती की शेवटी माझा नवरा असा का वागत आहे? नवऱ्याला तर लोक रक्षक म्हणतात, मग हा भक्षक का बनला आहे? तिकडे नितीनची नशा आता उतरली होती. त्यामुळे रात्री घडलेली घटना त्याला नीट आठवत होती. पण त्याला आता समजत नव्हते की ज्योती कुठे गेली आहे, कारण तिने तर आपला मोबाईल सुद्धा सोबत नेला नव्हता. शेवटी नितीनने घाबरतच तिच्या माहेरी फोन केला, तर तिच्या माहेरचे लोक तर अगदी नॉर्मल बोलत होते. तेव्हा त्याला अंदाज आला की ज्योतीने आपल्या माहेरी तर कुणालाच काही सांगितलेले नाही किंवा तिकडे सुद्धा गेलेली वाटत नाही. म्हणून तो अंदाज लावू लागला की ती कुठेतरी इथेच आसपास गेली असेल. थोड्याच वेळात घरी परत येईल. परंतु संध्याकाळ झाली तरीही ज्योती घरी आली नाही. आता मात्र त्याची अवस्था खराब होऊ लागली. नितीन विचार करू लागला, जर ज्योतीने चुकीचं पाऊल उचललं तर त्यामध्ये आपण फसून जाऊ. पाहता पाहता रात्र झाली. नितीन आता खूपच बेचैन झाला होता. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला सुद्धा गेला नाही. दुसऱ्या दिवशी रात्री माधवराव आपल्या सुनेकडे पोहोचले होते. माधवरावांना पाहताच ज्योती मोठमोठ्याने रडू लागली. तेव्हा माधवराव तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, सुनबाई, मी तुला मुलगी अशीच म्हणालो नव्हतो, तर मी खरंच तुला माझी मुलगी मानतो आणि मी माझ्या मुलाला अद्दल घडवणारच. त्याची एवढी हिंमत कशी झाली माझ्या फुलासारख्या मुलीवर हात उचलण्याची? ज्योती खूप वेळ रडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवराव तिला घरी घेऊन गेले. इकडे नितीनची अवस्था खूपच खराब झाली होती. त्याला प्रत्येक क्षणी असेच वाटत होते की कोणती वाईट बातमी यायला नको. अशातच जेव्हा त्याचा फोन वाजायचा तेव्हा त्याला अजूनच भीती वाटत असायची. आता त्याला वाटत होते, ज्योती जाऊन एवढे दिवस झाले आहेत, परंतु मी कोणालाच याविषयी काहीच सांगितले नाही. त्यामुळे मी एकटाच यामध्ये फसेन. 2 दिवसानंतर जेव्हा माधवराव घरी पोहोचले तेव्हा त्यांनी नितीनला फोन केला आणि म्हणाले, बाळा, सुनबाई कुठे आहे? जरा तिच्या बरोबर माझं बोलणं करून दे. मी तिला फोन करत आहे पण ती फोन उचलत नाही. आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नितीनला घाम फुटला. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, बाबा, माहित नाही ज्योती कुठे गेली आहे. त्यावर माधवराव म्हणाले, ठीक आहे, जेव्हा ती घरी येईल तेव्हा मला फोन करायला सांग. ती बाजारात किंवा काही कामानिमित्ताने कुठे गेली असेल ना. थोड्या वेळात येईल. आता मात्र नितीन खूपच घाबरला होता. शेवटी तो घाबरतच म्हणाला, नाही बाबा, ती कुठे गेली आहे माहित नाही. नितीनच्या अशा बोलण्यावर माधवराव हैराण होत म्हणाले, काय, सुनबाई कुठे गेली आहे आणि तुला माहित नाही, आणि तू ही गोष्ट आम्हाला सुद्धा सांगितली नाहीस? नितीनला आता काय बोलावे काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात माधवराव रागातच म्हणाले, तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये.
मग आपण बोलूया. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. माधवराव मुद्दामून त्याला सांगत नव्हते की ज्योती त्यांच्या जवळ आहे. इकडे ज्योती जेव्हा तिच्या सासरच्या घरी आली होती तेव्हापासून तिचे सासू सासरे तिची खूपच काळजी घेत होते. परंतु ज्योतीची आत्ते सासू थोडी खडूस होती. ती ज्योतीला पाहताच म्हणाली, अगं कोणता नवरा बायकोमध्ये वाद होत नाहीत. नवऱ्याबरोबर थोडे भांडण झाले म्हणून कोणी नवऱ्याचं घर सोडतं का? एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुझं सासर आहे, माहेर नाही. तू नवऱ्याला सोडून येशील तर हे लोक तुझी पूजा करतील का? असेही आमचा नितीन खूप चांगला आहे. तुझी प्रत्येक इच्छा तो पूर्ण करतो. त्याने कधी तुला कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली आहे का? सुनबाई, तुला कुठे नोकरी वगैरे तर करावी लागत नाही ना. घरी बसून तुला फुकटची भाकरी खायला मिळते ना. त्यामुळे फुकटची भाकरी खाण्यासोबत थोडा मार सुद्धा खायला हवा. या गोष्टीसाठी कोणी घर थोडी सोडते. आपल्या आत्या सासूचे असे विचार ऐकून ज्योती स्तब्धच झाली. तर नेहमीच तिला उलट सुलट गोष्टी ऐकवत होत्या. तेवढ्यातच माधवराव मोठ्याने म्हणाले, ताई, जर असंच असते तर तू तुझे सासर सोडून इथे माहेर येऊन का पडली आहेस? तुला आठवते ना, तुझ्या लग्नानंतर तुझ्या सासरच्या माणसांनी तुझ्यावर किती अत्याचार केले होते. तेव्हा तू किती दुःखी झाली होतीस. शेवटी वैतागून तू बाबांना फोन लावला होतास. त्यावेळी ते लोक स्वतःचे नाव खराब होईल या भीतीने कोणताही कठोर निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यावेळी मी स्वतः पुढाकार घेऊन तुला माझ्यासोबत घेऊन आलो होतो. तेव्हापासून तू इथेच राहत आहेस आणि तू माझ्या सुनेला या सर्व गोष्टी शिकवत आहेस. चुकी आपल्या मुलाची आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तू सुनेला सर्व गोष्टी सहन करण्यासाठी सांगत आहेस. जर असेच होते तर त्यावेळी तू सर्व गोष्टी सहन का केल्या नाहीस? आता ज्योतीच्या आत्या सासूचा चेहरा पडला होता. दुसऱ्याच दिवशी नितीन सुद्धा घरी आला होता. तो पोचल्याबरोबर जेव्हा त्याने अंगणात आपल्या मुलीला खेळताना पाहिले तेव्हा त्याचे डोके चक्रावून गेले. घरामध्ये पाऊल ठेवताच त्याच्या बाबांनी त्याचा कान पकडला आणि म्हणाले, नालायका, तू हे काय करत आहेस? तू तुझ्या बायकोवर हात कसा उचललास? तेव्हा नितीन घाबरलेल्या आवाजात म्हणाला, ज्योती इथे आली आहे का? त्यावर माधवराव म्हणाले, अरे तू तिला अर्ध्या रात्री घराबाहेर काढलीस. मग अशा अवस्थेत ती काय करेल, कुठे जाईल याविषयी तू विचार केला होतास? ती आपल्या घराची इज्जत आहे आणि तिलाच तू अर्ध्या रात्री घराच्या बाहेर रस्त्यावर काढलीस. नितीन आता आपल्या बाबांसमोर मान खाली घालून उभा होता. परंतु त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते की ज्योती आणि त्याची मुलगी सुरक्षित आहेत. शेवटी तो शर्मेने लाजतच म्हणाला, बाबा, त्या रात्री नशेमध्ये माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. सकाळी जेव्हा माझी नशा उतरली तेव्हा मात्र मला खूप टेन्शन आले होते की ज्योती कुठे गेली असेल. मला तर समजत नव्हते की पुढे मी काय करू. रागात माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली होती. एवढं बोलून तो आपल्या बाबांच्या पायावर डोके ठेवत म्हणाला, बाबा, मला माफ करा. पुढे माझ्याकडून अशी चुकी होणार नाही. तेव्हा माधवराव रागातच म्हणाले, तुझी कोणतीही बहीण नाही आहे, त्यामुळे तुला एका मुलीचे दुःख समजणार नाही. अरे जर तुझ्या मुलीसोबत या सर्व गोष्टी झाल्या असत्या तर तुला कसे वाटले असते? आपल्या मुलीविषयी असे ऐकल्याबरोबर त्याला खूप मोठा धक्काच बसला. तो आपल्या मुलीबरोबर असे काही होऊ शकेल अशी कल्पना सुद्धा सहन करू शकत नव्हता. म्हणून तो लगेचच म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. नशा केल्यामुळे मला काही शुद्ध नव्हती. मी छोट्याशा गोष्टीवरून खूप रागवलो. परंतु यापुढे मी तुम्हाला शब्द देतो की माझ्याकडून कधीच अशी चुकी होणार नाही. पण माहित नाही का, आजकाल मला छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच राग येतो. मी खूप चिडचिडा झालो आहे. तेव्हा माधवराव रागातच म्हणाले, तू कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन इलाज करून घे. या अशा वाईट वागण्याची शिक्षा तू घरच्यांना का देतोस? तू उद्या सकाळी तयार राहा. आपण उद्या सकाळीच डॉक्टरांना जाऊन भेटू. आपल्या बाबांचे बोलणे नितीनने लगेच मान्य केले. त्या रात्री त्याला आपल्या बायकोसोबत रूम मध्ये राहू दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवराव त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी नितीनला काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर म्हणाले, काही दिवस नितीनला काउन्सिलिंग केल्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये बदल होईल. मग तो अगदी सामान्य माणसासारखा वागू लागेल. यासोबतच डॉक्टरांनी काही औषधं दिली. त्यामुळे हळूहळू नितीनच्या वागण्यामध्ये बदल होऊ लागला. तो आता लगेचच कोणत्याही गोष्टीवरून चिडत नव्हता. तर तो शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करून मगच एखाद्या गोष्टीविषयी आपलं मत व्यक्त करू लागला होता. हळूहळू ज्योती त्याच्या बरोबर बोलू लागली. खरं तर तिला अजूनही भीती वाटत होती की आपल्या नवऱ्याला पुन्हा एकदा राग आला तर. परंतु 2 आठवड्यानंतर नितीनने सर्व घरातील लोकांसमोर ज्योतीची माफी मागितली आणि सर्वांसमोर त्याने ज्योतीला शब्द दिला की भविष्यात माझ्याकडून अशी कोणतीही चुकी होणार नाही आणि जर का माझ्याकडून असे काही झाले तर
तू लगेचच पोलिसांमध्ये तक्रार कर, पण आता तू माझ्यासोबत परत चल. मला ऑफिस सुद्धा जॉईन करायचं आहे, नाहीतर माझी नोकरी जाईल. तेव्हा ज्योतीचे सासरे त्याला समजावत म्हणाले, महिला म्हणजे पायातील चप्पल नसते. त्यामुळे राग आल्यानंतर लगेचच आपला राग तिच्यावर काढावा. जर सुनबाईला सुद्धा राग आला आणि तिने तुला अशीच मारहाण करून घराबाहेर काढले, तर तुझ्या स्वाभिमानाला ठेच पोचणार नाही का? त्यामुळे सुनबाईचा सुद्धा स्वाभिमान आहे, ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव आणि कधीच तिच्या स्वाभिमानाला ठेच पोचू देऊ नकोस. आपल्या सासऱ्यांचे असे बोलणे ऐकल्यानंतर ज्योतीच्या डोळ्यात पाणी आले होते. आता ती विचार करत होती, ज्या घरामध्ये एवढे चांगले सासरे असतील त्या घरामध्ये सुनेसोबत कधीही वाईट होणार नाही. तिच्या सासूबाई सुद्धा तिच्याच बाजूने होत्या, त्यामुळे आता तिची आत्या सासू सुद्धा काहीच बोलू शकत नव्हती. ज्योतीने आपल्या नवऱ्याला माफ केले आणि त्याला अजून एक संधी देण्याचा निर्णय घेतला. ती आता त्याच्यासोबत परत आपल्या घरी गेली. डॉक्टरांनी नितीनवर जी काही ट्रीटमेंट केली होती त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसत होते. नितीन आता ज्योतीला घरातील कामामध्ये सुद्धा मदत करू लागला होता. ज्योती आजारी पडली तरी सुद्धा तो तिची योग्य काळजी घेत होता. अशा प्रकारे त्याच्या वागण्यात खूप मोठे परिवर्तन झाले होते. त्यामुळे ज्योती सुद्धा आता आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी अगदी मनापासून तयार झाली होती. मित्रांनो, जर कुटुंबातील मोठ्या माणसांनी आपल्या मुलांना त्यांची चुकी दाखवून देऊन त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याच लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यामध्ये कौटुंबिक त्रास पाहायला मिळणार नाही. परंतु आजकाल मुलाची चुकी असून सुद्धा नेहमी मुलीलाच दोषी ठरवण्यात येते. हे मात्र चुकीची गोष्ट आहे. ज्याची चुकी आहे त्याला योग्य समज देणे हे मोठ्यांचं कर्तव्य आहे, भले ती चुकी मुलाची असो व मुलीची असो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.